7 एप्रिल मंगळवारची रात्र. घड्याळात 2 वाजले होते. धाराशिवच्या उमरगा तालुक्यातील मुरुम पोलीस ठाण्यात एक व्यक्ती आला. 30 वर्ष अजित अनप्पा वासुदेव असं त्या व्यक्तीचं नाव. नाईट ड्युटीवर असलेल्या पोलिसांना तो म्हणाला की मी माझ्या पत्नी व मुलीचा कुऱ्हाडीने वार करत खून केलाय. मंडळी, आरोपीने दिलेली ही धक्कादायक कबुली ऐकून पोलीस चांगलेच गोंधळात पडले. खून कुठे केलाय असं विचारताच आरोपीनं माहिती दिली आणि त्या क्षणी मुरुम पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप दहीफळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बेरडवाडी गाव गाठलं. त्यावेळी आरोपीच्या राहत्या घरातील मायलेकींचे रक्तानं माखलेले मृतदेह पाहून पोलिसांच्या काळजाचा ठोका चुकला होता. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आणि 25 वर्षीय लिंबाबाई वासुदेव व 8 वर्षांच्या मानसीचा मृतदेह ताब्यात घेतला. पुढे शवविच्छेदनासाठी हे दोन्ही मृतदेह मुरुम येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. मंडळी, एका हसत्या खेळत्या कुटुंबाचा असा रक्तरंजित शेवट झाल्यानं बेरडवाडी गावासह धाराशिव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पण हे नेमकं का घडलं, कसं घडलं आणि या घटनेत आरोपीचा 4 वर्षाचा मुलगा कसा वाचला, त्याची स्टोरी मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे. नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहतायत समांतर. तर उमरगा तालुक्यातील मुरुम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बेरडवाडी हे गाव. याच गावात मंगळवारी 7 एप्रिलच्या रात्री काळजाचा थरकाप उडवणारी आणि रक्ताच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली. एका बापाची क्रूरता या गावानं अनुभवली. आरोपी अजित वासुदेवनं आपल्या सोन्यासारखा संसार काही मिनिटातच उद्ध्वस्त केला. मंडळी, अजित आणि लिंबाबाई या दाम्पत्याला एकूण 3 अपत्य, 2 मुली आणि 1 मुलगा. यातील मोठी मुलगी सध्या आजोळी गेलेली असल्यानं ती सुरक्षित आहे. पण पत्नी लिंबाबाई आणि 8 वर्षांच्या चिमुकल्या मानसीचा अजितनं जीव घेतला. त्यापूर्वी म्हणजे सोमवारी रात्री उशिरा पती पत्नीमध्ये कोणत्या तरी कारणावरून जोरदार भांडण झालं. हा वाद एवढा वाढला की अजितनं रागाच्या भरात घरातील कुऱ्हाड काढली आणि आपल्या पत्नीवर सपासप वार केले, ज्यामुळे लिंबाबाई काही क्षणात जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात पडल्या. तर 8 वर्षांची मानसी आपल्या बापाचा हा राक्षसी अवतार पाहून रडू लागली. पण संतापलेल्या बापानं त्या निष्पाप मुलीलाही सोडलं नाही. पत्नीचा खून केल्याची ही घटना आपली मुलगी इतरांना सांगेल या भीतीनं त्या बापाने पोटच्या मुलीवरही कुऱ्हाड चालवली, ज्यात मानसीचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान हे सगळं घडत असताना आरोपीचा 4 वर्षांचा लहान मुलगाही घरातच होता. आई वडिलांचं भांडण आणि त्यानंतर पडलेला रक्ताचा सडा पाहून तो प्रचंड घाबरला होता. तोही रडत होता, पण बापानं त्याला चापटा मारून शांत केल्याचं बोललं जात आहे. पत्नी आणि मुलीला संपवल्यानंतर त्या निर्दयी बापाचा कदाचित मुलाला देखील संपवण्याचा प्लॅन असेल. पण घाबरलेला मुलगा घरातून बाहेर पडला आणि तिथून पळून गेला. त्यामुळे मृत्यूच्या या तांडवातून तो थोडक्यात वाचला. तर आरोपीची मोठी मुलगी आजोळी असल्यानं ती सुरक्षित राहिली. मंडळी, या दुहेरी हत्याकांडानंतर मध्यरात्री 2 वाजता आरोपी अजित वासुदेवनं स्वतःहून मुरुम पोलीस ठाणे गाठलं. मी माझ्या पत्नीचा आणि मुलीचा कुऱ्हाडीनं खून केलाय अशी धक्कादायक कबुली त्याने पोलिसांना दिली. तेव्हा पोलिसही थोड्या वेळासाठी चक्रावून गेले होते. पण एपीआय संदीप दहीफळे यांच्या नेतृत्वात पोलिसांच्या पथकाने तात्काळ बेरडवाडी गावातील घटनास्थळी धाव घेतली आणि पुढील कायदेशीर प्रक्रिया पार पडली. दुसरीकडे मायलेकींचा असा अंत झाल्यानं सध्या बेरडवाडी गाव परिसरातून हळहळ व्यक्त केली जाते. तर दुहेरी हत्याकांडाची ही घटना अत्यंत गंभीर असल्यानं धाराशिवच्या पोलीस अधीक्षक रितू खोकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव शेलार यांनी देखील मंगळवारी दुपारी बेरडवाडी गावाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. दरम्यान आरोपी अजित वासुदेवनं स्वतःहून गुन्ह्याची कबुली दिली असली तरी त्यानं इतकं टोकाचं पाऊल का उचललं, याचं नेमकं कारण अजून समोर आलेलं नाहीये. याबाबत पोलिसांनी देखील अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाहीये. पण घरगुती वाद की आणखी काही, यावरून सध्या मुरुम पोलिसांकडून सखोल तपास केला जातोय. या प्रकरणी मंगळवारी उशिरापर्यंत गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती. आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात असून त्याच्या चौकशीतून नेमकी काय माहिती समोर येते ते पाहणं महत्वाचं असणार आहे. पण दुसरीकडे अशी चर्चा आहे की आरोपी पती हा त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. त्यामुळे दोघांमध्ये भांडण व्हायचं. सोमवारी रात्री हा वाद विकोपाला गेला आणि पुढे या नात्याचा रक्तरंजित शेवट झाला. आरोपींना कसलाही मागचा पुढचा विचार न करता आपल्या पत्नीसह पोटच्या लेकीवरही कुऱ्हाडीचे घाव घातले. बाकी मोठी मुलगी आणि 4 वर्षांचा तो चिमुकला मुलगा मात्र पोरका झालाय. या दोघा बहीण भावांना आपल्या कुटुंबाच्या प्रेमाला मुकावं लागणार आहे. मंडळी, संशयाचं भूत किती भयंकर रूप धारण करू शकतं हे असं आता या घटनेवरून बोललं जात आहे. याशिवाय पत्नीसह चिमुकल्या मुलीला संपवून नराधम बापानं स्वतःहून पोलीस ठाणे गाठल्यानं या थरारक घटनेची चर्चा रंगली आहे.
एखाद्या चित्रपटातील क्राईम सीनलाही लाजवेल असा हा घटनाक्रम ऐकल्यानंतर यावरची तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये कळवू शकता.